शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात शेतकरी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। शक्तीपीठ महामार्गासाठी सुमारे 86,000 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे। या महामार्गासाठी 27,500 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 60 गावांमधील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत गोव्याकडे जाणारा हा महामार्ग आम्ही स्वीकारणार नाही अशी शपथ घ्यावी असं आवाहन केलं। महामार्ग गोरगरिबांच्या हितासाठी नसून कॉन्ट्रॅक्टरांचे खिसे भरण्यासाठी आहे अशी टीकाही त्यांनी केली। हे पैसेच तुम्हाला खर्च करायचे आहेत, पैसेच तुम्हाला मार्गी लावायचे असतील तर चांगल्या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम करा। उद्देश त्यांचा शक्तीपीठाच्या माध्यमातून ही धार्मिक स्थळ जोडणं हा उद्देश नाही आहे। कारण की मी ज्यावेळी भूमिका घेतली, ज्या दिवशी अजिंक्यतारा झालं त्यावेळी मगाशी बोलल्याप्रमाणे लगेच त्याला दुसरे लोक वेगळ्या पद्धतीने जोडायला लागले की तुम्ही आता या गोष्टीबद्दल बोलायला लागलात असं म्हणायला लागले। आणि म्हणून मी ठामपणे सांगतो, छाती टोकपणे सांगतो, हे धार्मिक स्थळ जोडण्यासाठी भक्तांसाठी केलेलं प्रयोजन नाही, हे फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे खिसे भरण्यासाठी हा रस्ता आहे, हे आपण लक्षात ठेवू। माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर मोजणीसाठी येणाऱ्यांना शेतकऱ्यांनी ठोकून काढावं असं आवाहन केलं। पण जोपर्यंत आपलं काही पुढचं निर्णायक आंदोलन होत नाही तोपर्यंत पूर्ण असहकाराची भूमिका घ्यायची। मोजणी करायला सुद्धा येऊन द्यायचं नाही, कोणाला सर्वे करायला येऊन द्यायचं नाही। आला तर ठोकून काढा, काय व्हायचं बघू, त्याशिवाय हे मिटत नाही, त्याशिवाय हे मिटत नाही। मग ही भूमिका कुठेतरी आपल्याला यावेळेला गुळमुळीत भूमिका घेऊन चालणार नाही, आक्रमक व्हावं लागेल। कारण त्यांनी कायद्यानं आधीच आपले सगळे पाय बांधून ठेवलेले आहेत आणि आपण सगळेजण म्हणून आणि कोण नेतृत्व करायचे करा, आपण शेतकऱ्यांची जमीन वाचवा एवढीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। नाहीतर घोटाळा होऊन जाईल सगळा। आम्ही आहे बापा, तुम्ही बोलवाल त्यावर येतो, हात मारा तिथं येतो, तुडवायचं म्हटलं तर तुडवायला येतो, बडवायचं म्हटलं तर बडवायला येतो। माजी जिल्हा परिषद सदस्य अमरीश सिंह घाटगे यांनी सर्वेला आल्यावर हाणामारी करावी लागली तरी चालेल, मात्र सर्वे होऊ द्यायचा नाही। नागपूरमधून सकाळी 8 वाजता निघून रात्री दारू प्यायला गोव्यात जाण्यासाठी करण्यात येणारा हा महामार्ग हाणून पाडूया असं आवाहन केलं। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर हिरालाल परदेशी यांनी मनोगत व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही असा निर्धार व्यक्त केला। या मेळाव्यात गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरसहित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन देणार नाही, या अगोदरचे रस्ते आणि प्रस्तावित रस्ते यावर महाराष्ट्र शासनानं श्वेतपत्रिका काढावी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शेती धोरणाचा अवलंब करावा आणि शक्तीपीठ महामार्गाऐवजी वंदे भारत रेल्वे सुरू करावी असे 4 ठराव मंजूर करण्यात आले। मेळाव्याला कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अनिल चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।